माहित आहे, मला माहित आहे इथे जिजामाता साध्या वेशात आहे. शिवचरित्राची गाथा माझ्या कुशात आहे, भगवा रक्त माझ्या नसात नसात आहे. म्हणूनच शिवबालाच माझ्या आचरणात आहे, म्हणूनच शिवबालाच माझ्या विचारात आहे. महाराष्ट्राचा व मराठीचा व मानवतेचा व माणुसकीचा व भारताचा व बरेच डॉक्टरांनी स्वाभिमानी मराठी बाण्याचा आणि हो महाराष्ट्रात स्वराज्याचा भगवा हुंकार निर्माण करू. 16व्या शतकात निर्माण झालेले तेजस्वी मुद्रा कालही चमकत होती, आजही चमकत आहे आणि उद्याही चमकत राहील. मग कुणी काही म्हणो, आमचे राजे आमच्या हृदयात होते, आहे आणि सदैव राहतील. शिवचरित्र म्हणजे काय? शिवचरित्र म्हणजे विचारांची खाण, शिवचरित्र म्हणजे ज्ञानाची दान, शिवचरित्र म्हणजे अज्ञानावर मात, शिवचरित्र म्हणजे मानवतेची साथ, शिवचरित्र म्हणजे मानवतेची साथ. शिवचरित्रातून काय शिकावे? शिवचरित्रातून शिस्त, मानवता, थोड्या मोठ्यांचा आदर, स्त्रियांचा सन्मान आणि विपरीत परिस्थितीशी दोन हात पडण्याचे धाडस या बाबी शिकाव्या. शिवचरित्रातून काय शिकावे? माझ्या शिवबा नाट्याचा पहा, जिथे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राष्ट्रबांधा राजबांधा जिजाऊच्या सुसंस्कारांच्या उशीतून 18 पगड जातीचे 12 बलुतेदारांचे शेतकऱ्यांचे स्त्रियांचे आदर असणाऱ्या या सुसंस्काराची पायाभरणी माझी लावणी आपल्या शिकत केल्याचा पदोपदी अनुभव येतो. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही मुघल ताकदीची खाद आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज बुद्धी, युक्ती आणि धर्माची जाण आहे, बुद्धी, युक्ती आणि धर्माची जाण आहे. पण मला खंत वाटते, आज गावागावात पद्धत, संप्रदाय, राजकारण, धर्मकारण यामुळे सतत याची अडव त्याची जिडव, त्याची जिडव याची अडव आणि पैशावाल्याची पालखी खांद्यावर मिळव यामुळे माणुसकी रसा कळायला जाते. म्हणून शेतकरी अजूनही भयग्रस्त आहे, तरुण पिढी जीवित नसते, राजकारणात गुवाहाटी पॅटर्न जबरदस्त आहे, समाज अंधश्रद्धेने ग्रस्त आहे, मरण मात्र एकदम स्वस्त आहे, मरण मात्र एकदम स्वस्त आहे. या परिस्थितीतून वाट काढण्यासाठी घरात संस्कारासाठी माता, घरात संस्कारासाठी माता, गावागावात ग्रामगीता, देशात संस्कारासाठी शिवचरित्राची गाथा, शिवचरित्राची गाथा. याच नव्याने मोठ्या वाचाव्या गाथा, सोडून सड्या भाकड कथा, वाचावीत फक्त शिवचरित्राची गाथा, वाचावीत फक्त शिवचरित्राची गाथा. शिवचरित्रातून त्यांची दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, चिकाटीपणा, तेजस्वी व्यक्तिमत्व, गनिमी कामात स्त्री आदर, उत्कृष्ट नेतृत्व या अष्टपैलू गुणांचा पदोपदी अनुभव येतो. आज आपण सर्जिकल स्ट्राईक मोठ्या अभिमानाने सांगतो, पण माझ्या राजाने सुमारे 400 वर्षांपूर्वी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. तेही एका प्रकारे सर्जिकल स्ट्राईकच होती. राजांच्या सैन्यात जसे हिंदू होते तसेच खांद्याला खांदा लावून लढणारे सच्चे मुस्लिम सैनिक सुद्धा होते. पण अफजल खानाचे बोट ते शाहिस्तेखानाचे बोट एवढेच माझ्या राजाचे चरित्र मर्यादित नव्हते. लढाया पलीकडे काळाच्या भारावर उमटलेले कटुंबाच्या गुणात तुम्हाला आजही पडलेल्या दिसते. स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफजल खानाचा जसा राजाने कोथळा काढून काढला, तसाच स्वराज्याशी बेमानी करणारा खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला मातीत काढला. कारण स्वराज्य